श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6वा. श्री विष्णू बळवंत थोरात विरचित श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा 6वा मराठी गद्य अनुवाद प्रस्तुत करताना मी सर्वप्रथम या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करते. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे रचयिते श्री विष्णुबुवा थोरात हे म्हणतात की ज्याप्रमाणे अध्ययन करीत असताना आपले गुरुजन किंवा शिक्षक आपल्या शिष्यांना किंवा आपल्या विद्यार्थ्याला त्याचे बोट धरून पुस्तकातील मुळाक्षरे व व्यंजने शिकवतात व मग त्याच्याकडून वदवून घेतात, अगदी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज आता माझ्याबरोबर गुरूंची भूमिका निभावत आहे. मी एक अज्ञानी व मतिमंद असून त्यांचे चरित्र तेच माझ्याकडून लिहून घेत आहेत. हाच तर त्यांचा मोठेपणा आहे. मी तर एक हीन बुद्धी असलेला एक मतिमंद व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांचे चरित्र लिहित असताना त्यात काय गोडवा येईल हे तर आता पाठकच ठरवतील, हे सांगून आता मागील उरलेली कथा पुढे सांगतात. ज्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज श्री चोळप्पा यांना सांगतात की बडोद्याचे राजे हे स्वतः खूप अभिमानी तर आहेच, पण त्यांच्या मनी भक्तिभावनेचा लवलेशही नाही, तेव्हा अशा व्यक्तीच्या सानिध्यात आम्हाला जाणे योग्य वाटत नाही. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भावना श्री चोळप्पा यांनी तात्यासाहेब यांच्या कानी घातल्या. त्यांचे हे अप्रत्यक्षित बोलणे ऐकून तात्यासाहेब खूप निराश झाले. त्यांना आता असे वाटू लागले की आपले प्रयत्न तर आता निष्फळ होताना दिसत आहे व माझ्यावर झालेली जबाबदारी मी पार पाडली नाही तर बडोद्याचे राजे महाराज माझ्यावर नाराज होतील. त्यांच्या मनात वाटत असलेल्या या भीतीपोटी त्यांनी पुन्हा अक्कलकोट येथे धर्मकार्य व अनुष्ठाने चालू केलीत. श्री गुरुचरित्र ग्रंथावरील सप्ताह पारायण ब्राह्मणाच्या साह्याने आयोजित केले गेले व जेवणावळ पण उठविल्यात, तसेच दानधर्म सुरू केले. शेवटी त्या दांभिक भक्तीचा त्या अक्कलकोटमध्ये काहीच परिणाम झाला नाही. बरेच दिवस निघून गेले पण आपले कार्य मात्र यशस्वी होत नाही. हे बघून तात्यासाहेबांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबरोबर खोटे बोलून त्यांना मेण्यात बसून पळून नेण्याचा प्रयत्न केला. रस्त्याने जाताना अर्ध्यातच कळपा गावच्या जवळ महाराजांना ही गोष्ट कळली. तेव्हा श्री स्वामी महाराज त्या मेण्यातून केव्हा उतरले हे तात्यांना कळलेच नाही व महाराज थेट अक्कलकोट येथे पोहोचले. शेवटी तात्यासाहेब यांना या सर्व गोष्टींचा कंटाळा येऊन ते परत बडोद्याला वापस गेले. या सर्व घटना ऐकून बडोद्याचे राजे श्री मल्हारराव खूप संतापले व त्यांनी पुन्हा राजदरबारात एक सभा बोलवली. त्यात सांगितले की जो कोणी पुन्हा श्री स्वामी समर्थ महाराज यांना बडोद्याला राजदरबारात हजर करतील त्याला खूप मोठी जागीरदारी देण्यात येईल. श्रीराजे मल्हारराव यांनी घोषित केलेल्या बक्षिसाचा प्रभाव त्यांच्या राजदरबारातील यशवंतराव या मराठा उमरावास पडला व त्यांनी हे आव्हान स्वीकार केले. त्याप्रमाणे यशवंतराव उमराव उचित द्रव्य, अलंकार, वस्त्र व अनेक प्रकारची आभूषणे घेऊन अक्कलकोटला जाण्यास निघाला. हे सर्व अलंकार व आभूषणे जेव्हा यशवंतराव मराठा उमराव यांनी महाराजांना देण्याचा प्रयत्न केला तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपले रौद्र रूप धारण केले व ताकीद दिली की तुला आता हातकडी घालावीच लागणार आहे व त्याशिवाय आता दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. जेव्हा त्याने महाराजांचे हे रूप बघितले तेव्हा तो आपल्या जागीच लटलटा कापू लागला. शेवटी बडोद्यावरून निरोप आला की त्याने तात्काळ वापस यावे. त्याप्रमाणे तेथील कार्य सोडून उमराव लागलीच बडोद्याला परतला. शेवटी श्री स्वामी महाराजांनी केलेल्या भविष्यवाणीपुढे सत्य झाले. श्री मल्हारराव राजे यांना आपले राज्य तर गमवावे लागलेच, परंतु त्याचा उमराव सरदार त्याच्यावर कोण्या एका साहेबांवर विष प्रयोग करण्याचा आरोप सिद्ध झाला व त्याच्या हाताला हातकडी लागली व त्याला तुरुंगात जावे लागले. हे सर्व महाराजांच्या अवकृपेचे फळ दोघांनाही भोगावे लागले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा 6वा अध्याय सुफळ संपूर्ण होत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.